जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणी हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्क केलं की आपण जिंकतोच. हे कधी करणार तुम्हाला? अरे देव परिस्थिती बदलतो, पण आधी तुम्हाला तुमची मनस्थिती बदलायला हवी. ज्याला पडण्याची भीती असते तो भरारी घेऊ शकत नाही. शिव शंकर शंभो. आम्ही आमच्या भक्ताला कधी कमीपणा येऊ देत नाही. जितका मान भक्त देवाचा ठेवतो तितकाच भक्ताच्या श्रद्धेचा मान देवही ठेवतो. लक्षात ठेवा, आमच्या भक्तांनी श्रद्धा आणि गुरुसेवा कुणीही नासवू शकत नाही. जो स्वतःच्या चुकीला इतरांची चूक आहे असं म्हणतो आणि स्वतः बुद्धिमान आहे असं भासवतो तो महामूर्ख असतो. स्वतःची चूक स्वीकारा आणि शहाणे व्हा. शिव शंकर शंभो. आम्ही सांगितलं होतं ना, तर डर किस बात काय? अरे ज्या भरोशानं तू आमचं नाव घेत बसलास, जिंकलास. फिक्र मत कर, हम तुम्हारे साथ है. ऊसाच्या कांडापासून आपण जसे जसे वर जातो तसा तसा ऊस अधिक मधुर लागू लागतो. त्याचप्रमाणे सज्जनांशी मैत्री अधिक मधुर बनत जाते आणि त्या उलट म्हणजे दुर्जनांशी मैत्री ही अधिक त्रासदायक बनते. या पुढे आमच्या संकेताकडे दुर्लक्ष करू नकोस, येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. आपली वृत्ती कितीही चांगली असली तरी लोक आपल्या दिखाव्यावरूनच आपली किंमत ठरवतात. आणि आपला दिखावा कितीही चांगला असला तरी परमेश्वर तो आपली नियत पाहूनच आपल्याला फळ देतो. आनंद मिळाला की माणूस खुश होतो, तो त्याचा आनंदच असतो. काही अनपेक्षित मिळाले तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. पण काहींचा आनंद क्षणिक असतो. आनंदानंतर मिळणारे दुःख तो पचवू शकेल याची शाश्वती नसते. शिव शंकर शंभो. अगं प्रेमाची अनुभूती घ्यायची असेल तर मुळाशी कळवळा असायला लागतो. ज्यांना द्वेष करणं थांबवायचं असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवा. जन्म आणि मृत्यू या दोन क्षणांमध्येच आयुष्याचा खेळ लपलेला असतो. आम्ही नेहमी सांगतो, विश्वास ठेवा. जिथे तुमची मर्यादा संपते तिथून साथ देतो आम्ही. शिव शंकर शंभो. अरे आम्ही सगळ्यांना सांगतो की स्वतःची लढाई स्वतः लढा, सक्षम व्हा, स्वतःचं रक्षण स्वतः करा. म्हणजे हे बघ, आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. नियतीला दोष देऊन काही फायदा नाही. उलट नियती तुम्हाला रोज नवा दिवस देत असते, कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. आणि नियती जेव्हा तुमच्याकडून काही हिरावून घेत असते त्या तुम्हाला काहीतरी नवं देण्यासाठी तुमचा हात रिकामा करत असते. पण परिस्थितीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. प्रत्येक जीव जन्माला येताना त्याच्या हक्काचं सुख आणि दुःख घेऊन येत असतो. शिव शंकर शंभो. आशा नावाची एक विचित्र साखळी आहे. जो आशेनं बांधला गेला तो धावत सुटतो आणि ज्याला आशेनं बांधलं नाही तो पडून राहतो. आशा माणसाला धावायला लावते. शिव शंकर शंभो. ध्येय साध्य करणं कितीही कठीण असो, जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काही नाही. अरे आमचं नाव जर तुझ्या मुखाशी असेल तर घाबरतोय कशाला? आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. नशिबाचे सगळेच फासे आपल्या मनाप्रमाणे पडतील असं नाही, पण जसे पडतील त्या परिस्थितीत जिंकण्याची जिद्द हवी. संकट येते, खचून जाऊ नका. आम्ही आहोत. शिव शंकर शंभो. ज्या क्षणी मनातल्या अडचणी दूर करशील त्या क्षणी मार्ग आपोआप मिळेल. आम्ही सर्वत्र आहोत. चराचरात आहोत. आम्ही वारा आहोत, पाणी आहोत, आकाशही आम्हीच आहोत, गाणगापुरातही आम्हीच आहोत, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावर आम्हीच आहोत. आम्ही कुठेही जात नाही.
घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्हाला कोणीही आणि कधी भेटू शकता, रंक, राव, सज्जन, दुर्जन, कुणी, कारण सगळे आमचेच आहेत. ही सृष्टी आमची आहे, ही रचना आमची आहे. अखेर सगळ्यांना येऊन आमच्यातच मिसळायचं आहे. आमचं भक्त जेव्हा आमची सेवा करतो तेव्हा श्रद्धा आणि इच्छा त्याची असते, पण त्याच्याकडून सेवा करून घेणारे आम्ही असतो. आम्ही आमच्या भक्ताला कधी कमीपणा येऊ देत नाही. एक लक्षात ठेवा, भक्त जेवढा मान देवाचा ठेवत असतो तेवढंच देवही भक्ताच्या श्रद्धेचा मान ठेवत असतो. आणि आमच्या भक्ताची श्रद्धा आणि गुरुसेवा कुणीही नाचवू शकत नाही. शिव शंकर शंभो. आमच्यावर विश्वास ठेवून आणि आमचं नाव घेऊन जर कर्म केले तर तुमची कर्म आणखी प्रभावी होतात. शिव शंकर शंभो. लाडू खावेसे वाटतायत ना, मग खा की, मन मारू नकोस. अरे आमच्या भक्तांनी मन मारून राहिलेलं आम्हाला आवडत नाही. खुश राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्याच्या वैगुण्याबाबत, त्याच्या कमतरतेबाबत सतत बोलून काही साध्य होत नाही. कुचाळक्या करून स्वतःचं मन आणि जीवा खराब करत बसण्यापेक्षा त्याच्या बाबत मनात सदिच्छा बाळगावी. देवाकडे तशी प्रार्थना करावी. सुंदर इंसान का बड़प्पन उसकी हैसियत नहीं तय करता, तो उसकी इंसानियत तय करती है. इंसान की मदद करके आप भले ही दुनिया नहीं बदल सकते, लेकिन आप जिसकी मदद करते हो उसकी दुनिया जरूर बदल सकती है. अरे चिंता कसली करताय? अरे जिथे भक्ती असते तिथे चिंतेला स्थान नसतं. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे आम्ही असताना तुमच्या आयुष्याची आणि भविष्याची राख होईल कशी? आमचे भक्त आहात ना, मग असे संकट आले की कोलमडून काय जातात. अरे भक्तीत तक्रार नाही, स्वीकार असावा. अरे ढगातून जशी लखलखती वीज चमकावी, त्याचप्रमाणे संकट काळात ज्याच्या डोक्यात हुशारीची झलक येते तो खरा धीरोदात्त मनुष्य. तेव्हा जर येईल तर सामोरे जा, गुरुवर विश्वास ठेवा. रावाचा रंक आणि रंकाचा राव हे फक्त गुरुच करू शकतो. अशक्य हे शक्य करतो आम्ही. नात्यांमध्ये व्यवहार आणायचा नसतो आणि पैशांसाठी नातीपणाला लावायची नसतात. अगं पैशांचं काय, आत्ता तर आत्ता नाही. जीव पैशांसाठी नाही तर आपल्या माणसांसाठी कासावी झाला पाहिजे. नाती जपलीस तर शांतता नांदेल, आणि जिथे शांतता असते तिथे लक्ष्मी नांदते, हे लक्षात ठेव. ज्याला जे द्यायचं असतं ते आम्ही देतो मनापासून. समोरच्याची योग्यता आणि समर्पण पाहून देतो, पण त्याची योग्य वेळ यावी लागते. अरे कृपा अशी विकत घेता येत नाही, आणि आयती तर मिळतच नाही. त्यासाठी भक्तीत रंगून जावं लागतं, नामस्मरणात दंगून जावं लागतं. लक्षात ठेवा, बापाकडून संघर्ष आणि आईकडून संस्कार घ्यावेत, आणि बाकी सगळं दुनिया शिकवेल ते तुम्हाला शिकवलंय. आणि या दुनियेत फक्त एकच न्यायालय जिथे सगळ्या गुन्ह्यांना माफी आहे, आणि ते म्हणजे आई बापाचं काळीच. जे लोक शारीरिक व मानसिक दृष्ट्या बलवान असतात तेच क्लेशांचे आघात सहन करण्यास समर्थ ठरतात. इतरांना ते जमत नाही, कारण उत्कृष्ट रत्नच मोठ्या दगडावरचं घर्षण सहन करू शकतो, मातीचं ढेकूळ ते सहन करू शकत नाही. तेव्हा स्वतःला शारीरिक व मानसिक रित्या बलवान बनवा. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे. अरे नियती जेव्हा तुमच्याकडून काही हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते. वेळी सुधार स्वतःला.
जो दुसऱ्याचं हिरावून घेतो तो स्वतः कधी सुखी राहू शकत नाही. शिव शंकर शंभो. एक तर त्याने परीक्षा चुकीची दिलेली असते किंवा तो परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला असतो. पण स्वामी, प्रार्थना पूर्ण करण्यासाठी काय करायचं? निर्मळ मनानं आणि श्रद्धेनं आमचं नाव घ्यायचं. मग प्रार्थना न करताच इच्छा पूर्ण होतात. हे मातीचं भांड आणि माणसाचं आयुष्य यात फारसा फरक नसतो. आता आयुष्य प्रत्येक वेळी आपल्याला हवा असलेला आकार देईलच असं नाहीये. पण जो आकार आम्ही देतो तो आज ना उद्या मोलाचाच ठरतो. जेवढी अपेक्षा जास्त तेवढीच निराशा. आणि कर्मावर विश्वास ठेवशील तर अपेक्षेपेक्षा जास्तच पदरी पडेल. तुझ्या वाट्याचं सुख तुला मिळणार. अहंकाराची बाधा असलेलं ज्ञान हे समुद्राच्या पाण्याप्रमाणे असतं. पाणी अफाट आहे पण खारटपणामुळे त्याचा उपयोग नाही. काय ना, बऱ्याचदा मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपल्या लक्षातच येत नसतात. आपल्या भोवती आपले हितशत्रू असतात. त्यांना ओळखता यायला हवं. आपण जर त्यांच्या वरच्या बोलण्यावर विसंबून राहिलो तर ते आपल्याला महागात पडू शकतात. आपल्या मागे यांचं काळ बेर सुरू असतं. शिवार शंकर नम. कुठल्याही सकारात्मक विचारांना कुठलं विष मारू शकत नाही आणि कुठल्या नकारात्मक विचारांना कुठलंही औषध वाचवू शकत नाही. अरे, दगडातून मूर्ती घडवण्यासाठी दगडालाही घाव सोसावेच लागतात आणि आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. शिव शंकर शंभो. भक्त कितीही भरकटला तरी त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी माझे गुरु समर्थ आहेत. जे स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. स्वामी समर्था शरण तुला मी नितदिन मजला भे पुण्याई. स्वामी समर्थ दोन शब्द किती एकजीव झाले. जणू ते कधी वेगळे नव्हते. आज जे तुझ्या मुखात आहे उद्या ते प्रत्येकाच्या श्वासात आहे. मी नृसिंह भान या नावाने या जगात आलो. स्वामी समर्थ या नावाने या जगात अखंड राहणार. आम्ही फक्त सज्जन आणि भक्तिमान व्यक्तीच्या घरच अन्न खातो आणि तू ज्या व्यक्तीच्या घरचं अन्न आम्हाला खाऊ घातलंस ते व्यक्ती चुकीची होती. चुकीच्या माणसाच्या घरचं अन्न खाऊ घालू नये. अन्नाला दोष लागलेला असतो. ते आपल्याला अपाय करतात. अन्ना बाबतीत कायम सावधान असावं. मनात प्रश्न आले की उत्तर या आसपास असतात. फक्त आपल्याला ते कळलं पाहिजे. तुला वाटतंय ना सावित्रीला मदत करावी, मग कर तू मदत. अगं, देवाधिकांच्या आयुष्यात या अशा घटना घडतात ज्या दुर्दैवी असतात, पण त्या घडणं ही काळाची गरज असते. सतीनं अग्निकुंडात उडी घेणं, रामाचा वनवास, सीतेचं हरण
परशुरामानं आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून केलेला आपल्या आईचा वध, या सगळ्या घटना दुर्दैवी आहेत, पण त्या घडणं गरजेचं होतं. कारण पुढे जे काही घडलं त्यावरून त्या घटनांचं घडणं हे किती गरजेचं होतं हे लक्षात येतं. सुंदरे, अगं दुर्दैवी घटना या देवांनाही चुकलेल्या नाही आहेत, मग आम्हाला कशा चुकतील? अगं रामानं सीतेचा हट्ट पूर्ण केला म्हणून राम कमकुवत ठरत नाही, किंवा सीतेनं हट्ट केला म्हणून ती मोहवश झाली असंही होत नाही. हे तसं घडणं गरजेचं होतं, कारण त्यावरूनच नंतर रावणाचा निपात होणार होता. आणि सुंदरे, इतके दिवस आमच्या सहवासात राहून जर तुला या गोष्टींचा अर्थ कळला नसेल तर व्यर्थ आहे. काकूबाई, रडतेस कशाला? तुम्हाला काय वाटतं, मृत्यू म्हणजे वाईट? अगं मृत्यू काही शेवट नाही, मृत्यू म्हणजे नवी पुन्हा जगण्याची सुरुवात. मृत्यूने फक्त शरीर गळून पडतं, पण आत्मा तसाच राहतो. हरी अजून वरच्या जागी गेलाय.